काही राहिलं असेल तिचं गेली असेल. चला झाला ना आपलं. हो झालं, येऊ द्या ना आता सगळेजण समजावून ना. माय दर्शनाले कसं सगळेजण ग्रुपमध्ये असलं तर राहते. हा, गर्दी नाही म्हणे दिनू पाहून, गर्दी नाही म्हणे एवढी, पण तरी बी आपण सगळे संघ असलं तर बरं राहते. आणि हे आतेबाईचं नाहीचं झालं नाही का हो अजून? पुष्पा वहिनी गेली ना त्याला आणायले. वहिला द्यायचं वहिला ते चहा पाय म्हणत. सई बाई आता म्हणत चहा पाहिजे. मायले वहिनी चहा पाहिजे. चला खाली खाली भेटते म्हटलं चहा. अम्मा दिनून आणला तर ना खोलीत चहा. कोण तुम्ही त्यांच्याकडून नेला नाही का? डबल चहा पाहिजे तो तर झाला. सांग काय करा बाई म्हाताऱ्या बाईले डबल चहाचे भल्ली तलब येते. बर या मग खाली होती मग चहा पाचता येते त्याले. म्हाताऱ्या लोकांना जास्त पाहिजे ना. मग आपण नाश्ता करता का दर्शन घेतल्यावर करावं? कसं करता? नाही नाही शांताबाई, नाश्ता घेतला नका लागली लागू माय बाई. काय काम दर्शनाच्या बारीत लागू ना. ती परसात भेटत असेल ना. नाही हो मन कर ना परसात काय हे करू ना, पाहू ना जेवण घेऊन करू. आतलं नाश्ता गिस्ता करावं, दर्शन घेऊ पहिले आणि मग नाश्ता करू. लेट लागत म्हणते दिनू म्हणते. आता कसं एखादं लोक येऊन गेले दर्शनावाले, जसे समजा आरीवाले तसे आता आपल्यासारखे आहेत हौशेनशे. चला ना. हो 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 चाल माय बाई. ते हा वा किसना वा माय मोनी सोनिया माई बाली झाले नाहीत का अजून? लयच उशीर करते बाई बालीला म्हणू बरं सकून लवकर लेकरायचं कर्ज. रात्री झोपताना मला म्हणे आई आपण सकाळी 6 वाजता आरीत लागू म्हणे दर्शनाच्या. म्हटलं हो उठ जो म्हटलं. आणि सांगा अजून 8:45 वाजले अजून त्याच्या आहून खाली यायचा पत्ता नाही. हो तेच उशीर पाशी जाऊ लेकर बाकरा आहेत आपल्या संग. लेकरायचं व्हायलाच तर लय उश लागते. चला आपण जाऊ नाही तर पुढे पुढे जर काय दर्शन मंदिराला आजूबाजूचं पाहिजे जाते तेवढंच. शांताबाई तुमच्याजवळ फोन आहेच की नाही? मग फोन लावतायत. आलो आता तर काही जसं पाहिलं जाते मला म्हणणं जसं हमेशा कोण येते माय बाई आणि या दूर कोण आणते आपल्याला. तर म्हणलं एखादं शिल्लकच पाहायला गेलं तर चांगलंच. हो हो चल. पुंडलिक बेटी परब्रह्माले चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. चल पुढे पुढे. तुला जा लागते का दर्शन? बाकीचे येऊ दे ना. ना दर्शनच घ्यायला लागते जय जयचं. थांब जरा येऊ दे सगळे इले. साऱ्या दोन्ही घाई माशा मालेच आहे. घर जाऊन पाय ना, घर जाऊन तरात देते ती. चांगलं हिंडून राहिलं हे करून राहिलं. घर जाऊन मी पडते ते पाय जो वलही झालं पाण्यात. काही नाही होत देवाच्या ठिकाणी. देव सगळं बरोबर करते. काय सोने तुझी मम्मी कुठे आहे बापा? मम्मी आणि ते आजी, तुमच्या गावची आजी, एक माझ्या मम्मीची आजी, ते आजी आणि त्या इमली मामी, सरिता मामी त्या तरी गेल्या. कुठे रे आता? कुठे गेले माझ्या बघता अर्थे? आता चला ना दर्शन घेत गेला मंदिर यायचे. हा एकदा दर्शन घ्या मग घ्या. तेले काही घ्यायचं आहे सामान ते मग राहिले असतील ते. काय या बायाले दर्शनापेक्षा ते सामान घ्यायचंच पडलं. ते करंडा घेता कुकाचा, ते अगरबत्तीचं स्टँड घेऊ दे, ते फुलवाच होते काही काही पाहून राहिल्या बा त्या तिकडे. ते बायाचं बायले जाऊ दे. ये शिटू इकडे. अरे इथे आहे का तुम्ही? मी तिकडेच पाहून राहिली. हो बाई या दर्शन घेत घेत जाऊ ना आता. चल. हो ना ते ना सरिता काकू ना मस्त अगरबत्तीचं स्टँड घेतला. आई आपल्या घरी घ्या ना तसं. आहे ना आता आपल्या घरी. नाही ना आई ते लय मस्त आहे तसं घे ना आपल्या घरी. बरं आता दर्शन होऊ दे मग दर्शन झाल्यावर घेऊ. असं थोडी असते आई. मग ते दुकानातले खटले तर आणि आपण मग इथूनच थोडी येणार आहे त्यात वापस. तिकडून जाणार आहे ना. हाव ना तिकडून वापस येणार ना. माई ते चाललं जाईल ना दुकान. मग बोले सण काही करू चला ना घेऊन घ्या ना. भावही केला ना काकू ना 150 रुपयाला लावून राहिला. चला चला घेऊन घ्या पहिले. चाल बाय बाय. देवपूजा करजो फक्त अगरबत्ती लावू त्याच्यात. घरी आहे ते नाही नव. चल घे कोणतं आवडलं तुले? अहो आई ते आपल्या घरचं साधं आहे हे लय मस्त आहे. पाहिलं या बायाले पंढरपुरात आणणं. दर्शन घेणं नाही सुचून राहिलं यायले. मंदिर पाहून दर्शन घ्यावं तर नाही यायले सामान घ्यायची पडली. चल चल श्यामा चल श्यामा जय 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 कर जो बा जय जय. मी सांगतो ना तुले. अबाई ढकलू नका ना माय बाई. नातू संग लहान लेकरू आहे ना. ढकलत नाही ना माय बाई. आम्हाला बी दर्शन करायचं आहे ना. माय करा ना तुम्ही दर्शन करा. आम्ही दर्शनासाठीच आलो. शिटो माय मामा सून येऊ दे ना. सून होय ना ते. ये ना बरं पोरगी भले झांबली आहे. सांग बाई ते आता मा संग
सरिता छिटू झाल कशी हो चली पुढे चालली माग माग त्या बाया लोटतातच तशा तर चालली माग ग वा वा चला चला बाई चला पुढे चला पुढे चला पुढे चला जय जय कर जय 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 बापा पांडुरंगा अमाई शांता चांगलं मन लावून दर्शन कर देवा बापा फेडला तो नवस आणलं मी शांतीला दर्शन आल्या जय जय कर ना काय काय बाई बाया ढकलता तू माय चाल माय बाई चाल पुढे पुढे काय बाई बाया ढकलता पायाला देत नाहीत नेरा देवा बापा पांडुरंगा सुखी ठेव मा शांतीले तिच्यावर सारे विघ्न माल्यावर येऊ दे आणि तिले आयुष्यभर सुखात ठेव बापा तिच्या साऱ्या इच्छा पुऱ्या होऊ दे तिच्या साऱ्या इच्छा त्याच असतात की गावातले सारे सगळे जण सुखी असले जात तिचे ते सुखी तर गाव सुखी पांडुरंगा आता हे शेवटचं दर्शन रे बापा आता कोण आणते तो दर्शनाले चला 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 मागून लोक येऊन राहिले पांडुरंगा आमच्या बरोबर आमच्या घरी असणाऱ्या सगळ्या बहिणींचा नमस्कार स्वीकार कर बहिणींनो एका भावानं तुम्हाला वचन देत होतं की पंढरपुरात सोबत नेईन हा घ्या पांडुरंगाचं दर्शन हो रे पांडुरंगा आमच्या महाराष्ट्र कॉमेडीच्या सगळ्या कुटुंबांना सगळ्या सदस्यांना खुश ठेव तर आशीर्वाद त्याच्या पाठीशी असू दे आम्हा सगळ्यांना आनंदी ठेव पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय पांडुरंगा बापा मानस फेडून झाला याच्यातच मला लय आनंद मला शांती बरोबरच माझ्या सगळ्या लिकी बैले सुखात ठेव चांगलं झालं का बाई दर्शन तरी गर्दी पाय बर हा आपण म्हणू एखादच झाली आता कोणी नाही पण कायचं लोक असतातच नाही मग काय तो दर्शन आले लोक असतातच आता गर्दी सांग एकादशीच्या आणखी किती गर्दी होईल माय बाई हा पण दर्शन साधं झालं लोटा लाटी करतातच म्हणा ते लोक पण ते जरा दर्शन चांगलं झालं माय आता मला तर काही नाही बाई वो ते बाई माय बाण्या लोटतच जात जात मला काही दर्शन झालं नाही तसंच मी केलं असं मन भरून पाहायला भेटला नाही ठल मला तसंच तिथे झांबल बसली सीन करत माय असं सगळं जागेवर ठेवून असं पाक ते सांग नाही मालन आते बाईचं तरी लय छामा होता ना आमच्या जो लेकरू हाय व माय लेकरू हाय माय करून आमचं तरी लय साजरं निसंताने दर्शन झालं आणि तू ते शिटू तशीच थांबली मागच्या बाया पुढे येतात तरी तुम्ही मागच्या मागं ढकलत काय माय पोरी पिंकी बायवर हुशार आहे 7 बाया लोटत आणल्या की ना पुढे लागे असं लागे आमच्यात आपली शिटू तर काय कामाची अव आमच्या सोबत आजी होती ना आजी काय पटापट चालती आजीच्या पावलानं आम्ही माग माग अटको तून लागे सई आजी मस्त चालली की पुढे मन करणा काकून लागे इमली काकूचे चांगलं दर्शन सरिता काकूचं नाही झालं सरिता काकू आमच्याच पुढे होती बरं मी काय म्हणतो आई चल ना पंढरपुरात आलो तुला बांगडा भरतो ना मला एकलीला नाही भरशीन तर समजेल नाही तर राहू दे मन मॅटलं तुले घेतो न वहिनीला घेतो राहू दे मग मला 1 डझन घेशील त्या शिटूली 1 डझन घेशील त्याच्यापेक्षा सगळेले 5-5 घे ना तू काय एकटीची पोरगी आहेस का माई मी तो माय हाव म्हणले घेतो आणि सरिता काकू इमली काकू मग घे का माया नाहीत का भरणं सगळ्याले पंढरपुरात बांगडा का भरणं वाईट असते मी भरून राहिली सगळे बांगड्या बरं तुला मनानं चाल सगळेले भरतो त्यात काय मग त्यात काय आहे म्हणजे असं नसते यानं परकेपणा दिसते मग ते वाटणार नाही का पालीला लाग्या स्वतःच्या मायले बांगड्या भरल्या आम्ही संग असून आम्हाला भरल्या नाही असं होते ना ते मला नाही पटत हा आपण दोघीच जणी असतो तर मग व्हेरी गुड सगळ्या जण सोबत आलो ना मग सगळेले बांगडा अर्धा डझन भर मन करणाले इमलीले सगळे अर्धा डझन भर मी सगळेले 1-1 बांगडा भरतो मग काय तर पंढरपुरात आलो ना माहेरात आलो तर माहेरचं बांगडा तर भरा चल मग पहिले रूमवर चाल बाई मी हे साडी काढून टाकतो मला लय कचकच होती या साडीनं मी आता म्हटलं घालतं की नाही घालत तू पिंकी सारख्याच हाव आहे बाई त्या ड्रेसवर फिरे साडी घालती नाही आज घातली साडी म्हटलं लय माणूस किती आली व म्हणे काकू पंढरपूर आली ना म्हटलं म्हणून आली वाटते आणि आपल्या घरची सकून त्या बायाचं ब्लाऊज घालून नाश्ता करायला दिनू संग मॅम कल्लाच केला म्हटलं का व शपते का म्हटलं तू दर्शन आली ना आली ना म्हटलं दर्शनाले अशी कशी साडी घातली दिनू होत असते चुप बस आई तू ना फालतूच बळबळ कर जाऊन एवढं काय असते तुला जुन्या विचाराची आहेस असं काय का दर्शनाला आलं तर हे दर्शनाला आलं तर ते बी कपडे काय कपड्याहून थोडी माणसाची माणूस समजत असते फॅशन आहे ती आवड आहे आपापली
आणि ते नाश्ता करायला गेली तिला बोलली काय सांगे मला आईनं मला कल्ला केला म्हणे मी नाश्ता करायला गेली. बिन माणूस की आपलं पोचं पान लोकांचं नाही. अरे बापा हा पा भाऊ 7-8 डझन बांगड्या घेतो भाव बरोबर ला काय 4-5 दुकानं पाहून आली तुमच्या दुकानात भाव पडला तर घेईन नाही तर चालले जाईल. पहिले बोला बरा. अरे मावशी मी बरोबर आलो तुम्हाला भाव ठरलेला आहे. मी शिल्लक पैसे घेतच नाही. मला माहित नाही का तुम्ही दर्शनाला आलेले लोक आणि मी तुमच्याकडनं काय पैसे घेणार आहे. जास्तीचे पैसे घेतच नाही ना मी तुमच्याकडून नाही घेतली. असं कसं बोलता की मावशी तुम्ही. मावशी मावशी करून बरोबर लाव सांग बरोबर लाव जाऊ हा मन कर ना भर तू शांत बाई तुम्ही भरा ना पहिले. नाही नाही असं कसं मी भरतो ना तुम्हा सगळे मग काय भाऊ साजरा भरा तिच्या आवडीच्या. डब्याच्या घेशील तर डब्याच्या घेवा मन कर ना तू डब्याच्या घालते ना डब्याच्या घे ना मग. नाही नाही त्याला महागाच्या होता तेवढा काही नाही भाऊ सलग दाखवा. नाही नाही काय काय हे आहे का सोलईवाले घे साजऱ्या तुला आवडतीन ते घे. मी ना पाहिजे तुला कोणता रंग पाहिजे तर तो मनान घे. वही म्हटलं घ्या तुम्हाला कोणत्या पाहिजेत तशा काच्याच घ्या पण हा ते दुसरं नका घेऊ काही. ते दुसरं तुम्ही दुसऱ्या इकडे घे जा अति मा हातून कशाच बांगड्या भरा साजऱ्या मस्त. डब्याच्या घ्या सोलईच्या घ्या कशी घ्या पण काच्या भाऊ काचाच्या बांगड्या साजऱ्या दाखवते नईन नाही ती दाखवा हे नईन सिनपुरी घालतात. सगळ्याच प्रकारच्या बांगड्या आहेत मावशी आपल्याकडे. भाऊ मला ते वदारची टिकली आल्या की नाही मी नक्की नक्की दाखवा मन कर ना काकू. आईच्या इकडचं एक डझन मला इकडचं घ्यायचं नाही हो चाली तो आजूरची कायली व तो तुला आणून भराव माय बाई पुरे जोर जाऊ का. नाही नाही असं थोडी असते पंढरपुरात आलो ना मायले का बांगडी नाही का हा घे माझ्याकडचे एक डझन घे सगळेच भरतो ना मी. माय मग शांताबाई मी बी भरणार आहो ना तंदा आहेत मा संग एवढ्या हा मग नंदली बांगड्या भरतो ना सगळे. मी भरतो माय सगळे बांगड्या. तू का आता का सारा जणी बांगड्याच भरता का नाही हात हात तिकडे बांगड्याचे घेऊन चालता का गावाले हा गावातले लोक म्हणतील गेलत्या कुठे ह्या नेमक्या हा अहो का सगळ्या जणी काय भरता मग दुसऱ्या कर ना काही मन कर ना. तू काही टिकची पाकिट घे काही दुसरं घ्या शृंगार घेतला पाहिजे सौभाग्याचा. आता घरी म्हटलं माहेरात आल्यासारखं पंढरपूर म्हणजे आपलं त्याचं माहेरच म्हटलं मग बांगड्या भरा हे बालीने मी भरतो म्हणे सगळेले बांगड्या. मग म्हटलं मग असं करा ना हो न्यारा न्यारा घ्या ना काही. भाऊ म्हणतीन मा दुकानात बसून माय गिराईक तोडते बाई. भाऊ मले ना हे पा एक डझन इमलीची एक डझन लागे शिटूचं एक डझन पिंकीचं आणि एक डझन सरीचे माझं एक डझन लाल लाल रंगाच्या बरोबर लाल नाही तर कथ्या रंगाच्या 2 डझन एक डझन अलग आणि हे जे 3 डझन आहेत की नाही ह्या न्याऱ्या बांजा साजऱ्या बाले करो पसंत येत ती गेली. सरिता राहिली इमली राहिली लागे शिटून पिंकी 4 डझन आणि आजीलेन लागे आत्याबाईले पिंकी लाल रंगाच्या घे तेले हिरव्या नाही लाल रच्या ह्या पॅक करून द्या. त्या बाया नाही आल्या आमच्या त्या बाया आहेत तिकडे काही सामान खरेदी करून राहिल्या आणि तुम्ही सगळ्या जणी हातात बनावतीस. मी भरतो हातात आणि मला 1 डझन पॅक करून दे 2 डझन नाही भरत. पोरीच्या घरच्या भरतो शाबाई हा तुमच्या घरच्या पॅक करून देतो. मग आता पोरगी भरून राहिली ना चालते हो माय बाई चालते चालते पोरीच्या हातच्या बरोबर सारखंच आहे. भाऊ एकाच ठिकाणी लय मोठा माल कटून राहिला तुमचा भाव बरोबर लाव जा. तुम्ही राग नका भरू व घरी असलेल्या मला बहिणी तुमच्या नावाच्या बांगड्या घेऊन मीच घालतो. तुमच्या बेटा कधी होती न कधी देऊ तुम्हाला बांगड्या हा घ्या तुमच्याच हिशोबानं तिकडे घेऊन घाला शांताबाईच्या नावानं. पंढरपुरात आलं की बहिणीले पोरीले कोणाले मलेच बांगड्या भरल्या पाहिजे म्हणतात. म्हटलं सगळे आहेत संग तर सगळ्याले भरतो. तुमची बी आठवण आली तुम्हाला कसं विसरू हा तुम्हाला विसरता नाही येत. तुम्ही बी हाय विकत आणि घाला. व्हिडिओ कसा वाटू राहिला कमेंट मध्ये सांगत जा. तुमचे लय चांगले चांगले कमेंट वाचतो. खरं सांगतो इतका हरिक येते व इतका हरिक येते तुम्हाला इतकं चाहता हे पाहून सांगतो ना माझी बावरचं संकटच गेलं. किती काळजी मा घराले जेवढी कुटुंबाले जे काळजी वाटली मी पुरात वाहून गेली तर तेवढे तुम्हा सगळ्याला वाटली. तुम्ही मा कुटुंबच हा ना बरोबर आहे तुम्ही मा कुटुंबच हा. एवढं लावता एवढा चांगला सल्ला देता एवढं प्रेम करता लय भाय एवढा आहे माय बे लय भाय एवढंच आहे हे सगळं. त्यासाठी खरं सांगतो ना कितीक आभार मान कितीक नाही
त्यासाठी खरंच तुमचे लय मनापासून आभार. बांगडा भरतो सगळ्याले, माणसाचा हिशोबही घेतो करून. कसं माहिती, देवाजवळ येऊ का तिकडे मरणातून वापस येऊ, मरणाच्या दारातून वापस आलं तर तरी बी हिशोब चुका कामा नाही. 1 रुपया कोणाला शिल्लक गेला पाहिजे नाही आणि आपल्या अंगावर कोणा 1 रुपया राहिला पाहिजे नाही, या मताची भाव. हा, तसं कोणी वाटलं ना तर मी 50 रुपये देऊन देईन शिल्लक मला मनानं, पण हिशोबात गलत नाही. भावात शांताबाईला शिकवायचं नाही. शांताबाईला बार्गनिंग केल्याशिवाय गमतच नाही. मला भाव केल्याशिवाय गमतच. 2 रुपये त्यात मी कमी केले की मला लय हरीक येते. तसे दे ना मी 100 रुपये कोणाले शिल्लक, मी ते जमानत नाही. मग ती मनाच्या अंग घे भाऊ 100 रुपये शिल्लक. पाय हिशोब मात्र कसा 1 रुपया झाला पाहिजे. शांताबाई चला लवकर करा तुमचा हिशोबन घ्या बांगा. तिकडे आतेबाई लगे त्या सैतेबाई वाट पाहत असतील. त्या म्हाताऱ्या बाया आमच्या संग फिरत नाहीत, त्या बसून राहतात एका ठिकाणी आणि त्या तुम्हाला व्हिडिओत काही दिसत नाहीत. तुम्ही म्हणता कुठे गेली आई, कुठे गेली आजी. आजी असतात मस्त बसेल. थकतात म्हातारे लोक.